नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. रत्नागिरी आरोग्य विभागामध्ये मेगा भरती इथे निघालेली आहे. 2026ची ही भरती असणार आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे GMC आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM यामध्ये सुवर्णसंधी इथे भेटणार आहे. सो 2 प्रमुख मार्गाने इथे तुम्हाला जॉबची संधी मिळणार आहे. मार्ग एक आहे की GMC रत्नागिरीमध्ये म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज इथे शैक्षणिक आणि विशेष पदे जे टोटल 34 जागा आहेत. उच्च मानधन आणि कायमस्वरूपी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी यातून मिळणार आहे. मार्ग 2 आहे नॅशनल हेल्थ मिशन म्हणजे NHM रत्नागिरीमध्ये सार्वजनिक आरोग्य आणि कंत्राटी पदे आहेत. विविध जागा आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी ANM आणि CHO 11 महिने 29 दिवसांसाठी हा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. सो GMC रत्नागिरीमध्ये जे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकची पदे आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात. टोटल 34 पदे आहेत. प्राध्यापक यांची 20 पदे आहेत. सहयोगी प्राध्यापक यांची 14 पदे आहेत. यासाठी जी पात्रता आहे ती MD, MS, DNM, DNB, PhD आणि NMC नियमानुसार मेडिकल काउन्सिलनुसार त्यांचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. कमाल वयोमर्यादा 69 वर्ष आहे. नोंदणी ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये कायमस्वरूपी नोंदणी बंधनकारक ते असणार आहे. त्यांनाच इथे प्राधान्य देण्यात येईल. सो GMC मानधन आणि संशोधन निकष जे आहेत तर 2 लाख रुपये हे प्राध्यापकांना दिले जातील. 1,85,000 हे सहयोगी प्राध्यापक यांना प्रति महिना हे दिले जाणार आहे. NHM रत्नागिरीमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कंत्राटी पदे आहेत. यात जिल्हास्तर HBT आपला दवाखाना यात वैद्यकीय अधिकारी MBBS टोटल 8 पदे आहेत. त्याचबरोबर तालुका आरोग्य कार्यालय चिपळूण इथे 4 पदे आहेत. त्याचबरोबर कामाचे स्वरूप हे सर्व पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपाचे असून 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट यांच्याशी केला जाणार आहे. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर CHO चा प्रमाणपत्र कार्यक्रम हा असणार आहे. यासाठी प्रशिक्षण कालावधी हे 6 ते 8 महिने असेल आणि विद्यावेतन हे 10,000 रुपये दिलं जाणार आहे. यासाठी पात्रता BAMS, BUMS आणि BSc नर्सिंग हे असणार आहे. नियुक्ती आणि मानधन आरोग्य व वर्धिनी केंद्रावर नियुक्ती तुमची केली जाईल. मूळ मानधन 25,000 दिलं जाईल. कामावर आधारित इन्सेंटिव्ज 15,000 असे 40,000पर्यंतचे प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट इथे दिलं जाणार आहे. कम्युनिटी हेल्थ ऑफिसरचं प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर. सो तुमच्या पात्रतेनुसार योग्य पद तुम्ही निवडणं गरजेचं आहे. तुमच्याकडे MD, PhD, MS असेल तर तुम्ही प्राध्यापक पदासाठी ॲप्लिकेबल आहात. MBBS असेल तर NHM मार्ग तुम्ही अवलंबू शकतात वैद्यकीय अधिकारीचा. BDS, BMS, MBA असेल तर पब्लिक हेल्थ मॅनेजर किंवा पब्लिक हेल्थ ऑफिसरसाठी तुम्ही प्रयत्न करू शकतात. ANM, BSc नर्सिंग असेल तर ANM आणि CHOसाठी तुम्ही अप्लाय या ॲडच्या माध्यमातून करू शकता. सो NHMच्या पदांना जी मानधन दिलं जाणार आहे तर ANM आणि MPW यांना 18,000 असेल. पब्लिक हेल्थ मॅनेजर यांना 32,000 असेल. CHO बेस प्लस इन्सेंटिव्ह यांचा 40,000 असेल आणि वैद्यकीय अधिकारी MBBS असतील त्यांचे 40,000 ते 60,000पर्यंतचं ठोक मानधन प्रति महिना त्यांना दिलं जाणार आहे. वयोमर्यादा आणि सवलती आहेत. NHM पदे ही खुला प्रवर्ग 38 वर्षे. NHMचे पदे राखीव प्रवर्ग असेल तर 43. GMCचे प्राध्यापक 69. MBBS विशेषज्ञ असेल तर 70पर्यंत त्यांना अप्लाय करता येणार आहे. विद्यमान NHM कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट ही दिली जाणार आहे. अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धत आहे. तर जाहिरात आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे ZPRatnagiri.gov.in या वेबसाईटवरनं किंवा GMCRatnagiri.in या वेबसाईटवरनं तुम्हाला जाहिरात ही डाउनलोड करता येईल.
A4 साईज कागदावर अर्ज अचूक आणि पूर्ण तुम्हाला भरायचा आहे. आवश्यक कागदपत्रे जे असतील त्यांचे साक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड प्रती जॉईन करायचे आहेत. अर्ज स्पीड पोस्टाने किंवा सक्षम दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर आवश्यक कागदपत्रांमध्ये काय काय येतं, तर पहिलं शैक्षणिक गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, मेडिकल नर्सिंग काउन्सिलचं प्रमाणपत्र, जातीचा दाखला आणि अर्ज शुल्क भरल्याची पावती या डॉक्युमेंट्सला जॉईन करणं गरजेचं आहे. अर्ज शुल्क GMCसाठी कोणतेही शुल्क नाही आहे. NHMसाठी खुल्या प्रवर्गाला 150 रुपये आणि राखीव प्रवर्गाला 100 रुपये आहे. करार आणि बॉन्ड NHM पदे निवड कंत्राटी आहेत. निवड झाल्यावर 100चा बॉन्ड पेपरवर करारनामा देणे बंधनकारक असेल आणि CHO प्रशिक्षणासाठी 1,03,000चा बॉन्ड लागू राहील. अतिरिक्त अट, शासनाच्या नियमानुसार लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे. अर्ज पोहोचण्याच्या महत्त्वाच्या तारखा लक्षात घ्या. 21 एप्रिल 2026 हे GMC प्राध्यापकसाठी होती जी गेलेली आहे आणि NHM वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी 8 पदे आहेत. 5 मे 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही या पदांना अप्लाय करू शकता. सो मेडिकल इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची ही सुवर्णसंधी आहे. ज्यांना अप्लाय करायचं आहे, जे यासाठी पात्र आहेत, त्यांनी नक्कीच अप्लाय करा. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.